नमस्कार कर. अवली बाई लेच हुशार झाली ना आता. तर हे बघा आमचं कार्टून उठलेलं आहे. आमच्या कार्टूनची आंघोळ पण झालेली आहे. नमस्कार. रोहन तू असं वन साइड वडणी कोण घेते का? कोण फॅशन आहे कधी अशीच असते ते वडणी. वडणी कधी पण पाहिलं तर मला अशीच दिसती. पुन्हा नाही कॉलरचं असं म्हणून घेतली. काय कॉलरचं? दंबा देते दूध देते. एक मिनिट राजा. आई कुठे गेली बाई? नमस्कार कर. नमस्कार कर. अवली बाई लेच हुशार झाली ना आता. शंभू घातली का बाईला? आई इकडे 2 मिनिट. हे दूध कोणासाठी देऊ का? काय दूध दे म्हणते. दूध द्या ना. इकडे नमस्कार कर म्हणलं दोन्ही हात जोडते. नमस्कार. मला चहा कोण करून देईल? झाली आली तारीख जवळ आता. कशी दवाखान्यात जायची. 30 तारखेला तिच्या सोबत जाय. तू जाय. आणि काय ना तिचा पाय बी दुखतो आणि भूक बी लागत नाही. सगळं सांग त्यांनाच. दुसरी बाई उठली का? हे करायला काय चिडचिड? असं कमी करायचं असं. तुझा सांभाळ. तू आणि तू काय दाखवत नसते का? घेतली घे. बरं चालू मी तुम्हाला परत देतो. चहा पितो आता. आज जायचं मला बाहेर तरी, त्यामुळे म्हणलं थोडा व्हिडिओ काढू. ओय ओय जास्त नाटकी करायली का? तुला 1000दा म्हणलं मी खालीवर खालीवर करू नको. कपडे घाल गेलती. तू समजतं का? आता कोण चाललं? फॅन लाव. किती गरम आहे. दिसायला चेहरा. काल आमच्याकडे पाऊस आला. हे बघा हे पाच सर. वहिनीला एकच काम आहे. इथून वरती कपडे घेऊन जायचे. कपडे दूध पासायचे आणि तेवढंच काम आहे तुम्हाला. दुसरं काम नाही करू लागत का? हा तू फॅन लाव ना. तू किती गरमी होईल तुला. मी 1000दा म्हणलं व्हिडिओ चालू केल्यावर तू व्यवस्थित राहत जा. अहो ते कपडे द्यायचे म्हणून वर बांधले बे केस. गरम तर किती अडेवानी. काय बोलतीन काय? अरे तू झोपी घालणे तुला आता. रोहिणीची बहीण येणार आहे कधी? धोंड्यासाठी. तिच्या आईला म्हणलं पहिले त्यांचा धोंडा करा. आम्ही आमचं बघून कसं करायचं काय. कोणी कार लागलं ना तर कधी आडवं येऊन. रोहिणीचं म्हणणं आहे की माझ्या आईकडे पैसे नाही आणि तुम्ही काही मागू नका. आणि अंगठी सोन्याची काही मागू नका. कोणाला कोणा स्वतःच्या आईची पण येते. अरे माया येते तर मी कुठं मागा लागलो त्यांना सोनं. तुमचं काय तुम्हाला जे लागतं चांगल्या वस्तू तुम्ही नाही घे. काय मम्मी नाही एवढं. माझी मम्मी जेवढी परिस्थिती आहे तसं करायला लागतं. बर तुम्हाला तशात बी नाही व्हायचा आनंदी तर तुमचा विषय आहे. आपण काय तुम्ही एकुलती तुम्हीच एकुलती एक जावा एक काय तुम्हाला केली ती काय त्याला नाही करणं लागणार का? ते नाही माहित का मला. हे विचार करा ना तुम्ही. मी तुला सोनं करायचं म्हणलो का? मी म्हणलं मी त्यांच्या सोबत नाही करत. तुला लक्षात येईल का? कोणासोबत करत नाही काय करत नाही. आपल्याला काय जायचं खाऊन यायचं बस. नाही ना मला नाही जमत नाही ते खाऊन यायला. त्याचं तोंड याचं त्याचं ते हे बघायचं काय कोण कसं कोण कसं. मग आता त्या बहिणीला तिकडे बोलून घे.
काय व्हायला मग ती दरवेळेस रोहिणीला नेलो की मी माहेरी काही ना काही रोहिणीने माझ्यासोबत भांडणं करावं. मी नाही करत चालू, तुम्हीच करता. माहेरचा त्यात संबंध नाही, तुम्ही भांडण चालू आता करा. तिसरी वेळ झालंय हो तर त्यामुळे मी काय करणार आहे तर आईला बोलणार आहे आता. आणि काय म्हणणार आहे मी माहिती का? जाणारच नाही आणि तुम्हाला म्हणणार बी नाही. त्यावेळेस म्हणले मी, चुकी झाली मग ऐकून, इथून पुढे म्हणणार नाही काही नाही. मला सोडा आणि बघा काही गरज नाही म्हणणं न ग. कोणाला 10 बोलणे खाणू न, आपलं यायचं गपचूप बसायचं घरात. मला काही म्हणणं नाही, फेक तिकड. तू आईला बोलवायचं नाही आणि बोल, तू आईला बोलणार नाही म्हणायचं कशाला. कोणाचे बोलणे खाऊ मी घाला, तिकडे येणार बोलते नाही मी. आता. असेल ते त्याच्याबद्दल दुसऱ्याच्या तोंडाने वाईट ऐकून. मी तर काय म्हणा लागलो, मी तुला नेणार नाहीये. तू आईला बोलवायचं, 2 दिवस राहायचं आणि तू आईला म्हणायचं नेऊन सोडा. राहायला बी म्हणत नाही तुम्हाला, नेऊन सोडा की मला राहू द्या आणि काय करायचं करू द्या, ते बी म्हणणार नाही मी. कशाला म्हणून नकोच. तुम्हाला म्हणता काय आणि नकोच बोलणं सर का. तुम्हाला त्या विषय तुम्ही विषय काढला, परत म्हणतात रिकाम तो विषय काढला म्हणून ना. हो मी आधी देईल सांग, मी बोलले त्या विषय का बोलायला मी नव्हते, काहीच नव्हतं. तुम्ही काढला तो विषय. तुमच्याकडून दुसऱ्या कोण एवढी मोठी मोठी अपेक्षा आहे? दुसऱ्या कोण काय अपेक्षा? काय काय अपेक्षा काय? पण मित्रांनो मला कमेंट करून सांगा, दरवेळेस आम्ही जातो तिला घेऊन, तिच्या आईने यायला पाहिजे की नाही एक माझी आई बार? 2-3 वेळेस येऊन गेली. कधी आली? हो त्यावेळेस घरी नसतात तुम्ही. तुलाच माहितीये, मनीष ताईला विचारा ना, तुलाच माहितीये. आली तर ती भाग्यश्रीला घेऊन ये. हो मला माहिती आईची साईड न घेऊ. मी घेणार आहे. शेवटी किती करून माझी आई, तुझी आई आहे ना. तिने मला तिने मला जन्म दिलेला. बर मला माहीतच नव्हतं यार. बरं तर सांग, तुला तुषार होत चालली रोहिणी आता. कोणी स्वतःच्या आईबद्दल वाईट ऐकून घेत नाही. हो तुम्ही का? स्वतः सुद्धा ऐकून घेत नाही. आता गोष्ट लक्षात ठेवा. तू म्हणते ना, तू आईचं जर 2-3 गोष्टी सांगितल्या ना मग तू बी मान्य करशील. सांगा ना. पण जाऊ दे आता, नाही सांग. तुम्ही चुकती माझी मम्मी, तुम्हाला नाही. हा मी माझ्या मम्मीबद्दल काही वाईट ऐकून घेणार नाही. चुकत नाही तुझी मम्मी? हा कालच्या दिवशी तुम्हाला म्हणत होती पैसे देते, कपडे आणा. नाही मला नको कपडे, मला पैसे बी नको, मला कपडे बी नको. एखादा माणूस एवढं मान देतो ना, त्या गोष्टीचा मान धरला पाहिजे. मान नाही धरला. आपल्याला जावायला आपल्याला मान भेटायला लागला. काही नाही दाल. त्यांना आहे ना जावं दुसरा. दुसरा आहे ना. सोडून पहिला धरून दुसरा नस धरायला जमत. पाहिलं आहे ना जावं आता. पहिला जावई सोडून दुसरा जावई धरायला पाहिलं जावं जमत चांगलं आहे नसतो. आता. दुसऱ्या जावयाचं काय चेक करायचं? हो. मला काय आपल्याला कोणाकडून काय अपेक्षा नाही. दोघांसारखं करायला लागली. कोणाचं हे नाही अरे करायला. मला काय बोलायचं, एक सोबत दोघांचं नका करू. मग तिचं कोण ऍडजस्ट होईल ती करायला लागली. ते लक्ष द्यायला तिला काय एकटीच बोललो करायचं, दुसरं कोण करू लागणार नाही तिला. ते ही ना गोष्ट सांग लक्षात मला, ठेवा तुम्ही. तुला काय बोलावलं, तू काय बोलली मला. जाऊ द्या हो, तुम्ही विषय काढला तर काढायला नव्हता पाहिजे. हा? सांगून देते मी मला. अरे मला फालतू टेन्शन देऊ नका रिकाम. टेन्शन तेवढं दिवसभर तेच विचार चालू असतो. तुम्हाला काय, काय विचार झाला? तुम्ही बोलून मोकळे हो आता. बरं जाऊ दे, कुठं जायचं आपल्याला? बोलू तर आम्हाला इकडं, भेट करून गीता बहिणीसोबत. मम्मी बस. बोलीन नाही तर हा जाऊ दे. कशाला लोड घेते, होता. कशाला लोड घेते? तू खोकला यायला लागला, येऊ द्या. दन एक खाती तू. काय रे काय रे पण नाही खाता बघितलं. खोटं बोल ना. वाय. काय रे नाही खाल्लं तो? कुठं खाल्ले? मागं खाल्ले, आता खाल्ली विचारू का? का आईला? वाय रे वा. आईला विचारू का? जा विचार. चालेल मग तुम्ही झोपे घातलं. आणि रीती कुठे? खाल्ली. आण बरं रीतीला. झोपी घालायची. आणि मग बाहेर नेलं म्हणून कपडे घाले मग. जर रीतीला घेवर जस सर जर कुठं तुम्ही? जर ना. कुठं माझं आवरू द्या मला. सर तुला मी त्रास द्यायचा नाही म्हणतो आणि तू त्रास करून घेते स्वतः. आणलं जाऊ दे बाबा, प्रेग्नेन्सी चालू आहे, कशाला त्रास द्या. तुम्ही मला जाऊ द्या बोलायला लावू नका. तुम्ही गपचे बसा. हा रिकाम हे करू नका. काय नको रिकामी वाद घालू नका तुम्ही. काय नाही द्यायची. कोण हात घालाल? तू घालायला की मी? तू घालायला की मी? परत मलाच वाईट बोलते? कमेंट की रोहिणी नवऱ्याला हे बोलत. बोलतीस तिच्यात काय संशय नाही.
आण रीतील जाय. आता वरणनं पण तुम्ही बघितलं असेल माझं कमी झालेलं आहे, कारण की मी म्हणतो जाऊ द्या, कशाला त्रास द्यायचा बाबा, कशाला त्रास द्यायचा. तुम्ही त्रास मग मला मग नाही म्हणता मला. तुमच्यासारखा त्रास तुम्ही हेच देत नाही मला. आणतो लेखील जाय. हे बेडशीट कधी आणली हा मी 2-3 महिने रोहिणी? झाले 2-3 महिने. 2-3 महिने झाले की वर्षी होता आता तर आणलं होतं तुला माहिती. तुझ्या कॉन्ट्र यायचं काय मला. मी कुठेतरी बाहेर जाणार मित्रांनो, तुम्हाला सांगत लवकरच. तर रोहिणी व्हिडिओ काढणार आहे आता. तुम्हाला जायचं तुम्ही बाहेर चालले एवढं लांब, तिथे व्हिडिओ नाही घ्यायचं, घरचे व्हिडिओ याच्यात काय तुम्ही. मग तुम्हाला दाखवेल मी कुठे चाललो, काय चाललो. चाल. तुम्ही नेहमी बाहेर जाता, नेहमी व्हिडिओ घेतच नाही. या बाहेर चालली एकटे. जा घे.